जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण क्रमवार नैसर्गिक संख्या, विषम संख्या आणि समसंख्या जेव्हा सुरुवातीपासून दिलेल्या नसतात तेव्हा त्या कशा मोजायच्या याबद्दल आज आपण शिकणार आहोत। तर इथे तुम्हाला प्रत्येक संख्येवर आधारित दोन दोन प्रश्न हे देण्यात आलेले आहेत, ते व्यवस्थित समजून घ्या। कन्सेप्ट भलाही छोटा वाटत असला तरी खूप महत्त्वाचा आहे। पहा, इथे पहिल्या प्रश्नामध्ये 11 ते 48 किंवा दुसऱ्या प्रश्नामध्ये 11 ते 48 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत असा प्रश्न दिला असता दोन्ही प्रश्न समानच आहेत। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, शेवटची जी नैसर्गिक संख्या आहे ते घ्यायचं आहे 48, त्याच्यामधून पहिली जी नैसर्गिक संख्या असते त्याला वजा करायचा आहे 11 आणि त्याच्यामध्ये फक्त 1 मिळवायचा आहे। किती मिळवायचा आहे? 1 मिळवायचा आहे। त्याला सोडवल्यानंतर 48 वजा 11 राहिले 37 आणि मध्ये 1 मिळवा म्हणजे किती होईल? 38। हे याचं उत्तर राहील। तर पुढचा प्रश्न पहा, विषम संख्येवर आधारित आहे। इथे 11 ते 48 पर्यंत एकूण विषम संख्या किती आहेत? लक्षात घ्या, 48 पर्यंत म्हटलेलं आहे, पण 48 ही विषम संख्या नाही, तर त्याच्या आधीची संख्या जी आहे ते 47 तुम्हाला घ्यावा लागेल। तर आधी तुम्हाला इथं पहा 47 दिलेला आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये, पण प्रश्न कधी कधी असा राहू शकतो, तेव्हा तुम्हाला विचार करायचा आहे की 48 घ्यायचं नाही, आपल्याला 47च घ्यायचा आहे। त्यामधून पहिली विषम संख्या जी आहे सिरीज मधली त्याला वजा करायचा आहे, पण त्या दोघाच्या उत्तराला 2 न डिवाइड करायचा आहे। 2 नच का डिवाइड करायचा आहे? कारण प्रत्येक विषम संख्येमधला फरक हा 2 चा असतो। पण शेवटी 1 मिळवायला विसरू नका। 47 मधून 11 गेले, राहिले किती? 36। 36 ला 2 न डिवाइड करा आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा, म्हणजे हे 18 अधिक 1 19 हे ह्याचं उत्तर राहील। तर आता पुढचा प्रश्न पहा, समसंख्येवर आधारित आहे। इथे तुम्हाला 11 ते 48 पर्यंत एकूण समसंख्या विचारलेला आहे। हे लक्षात घ्या की 11 ही समसंख्या नाही, 11च्या पुढची समसंख्या आहे 12। 12 तुम्हाला घ्यायचा आहे, पण शेवटची जी समसंख्या आहे त्याच्यामधून तुम्हाला हा 12 ला वजा करायचा आहे। इथे ही समसंख्येमधला फरक हा 2 2 चा असतो ना, म्हणून इथेही तुम्हाला 2 न डिवाइड करायचा आहे। त्यानंतर 1 मिळवायला विसरू नका, 1 मिळवा ह्याच्यामध्ये। 48 वजा 12 राहिले किती? 36। 36 ला 2 न डिवाइड केले 18 आणि 18 मध्ये 1 मिळवा, तुमचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल। 19 समसंख्या आहेत।